जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सध्या देशामध्ये कुठला विषय निघाला की जातीविषयी विषय निघतो. प्रत्येकजण जातीचा उल्लेख करतो. मग तो गल्लीबोळात असो, चव्हाट्यावर असो, घरात असो, किंवा विधानसभा असो, लोकसभा असो, विधान परिषद असो, भारतीय संसद परिषद असो, सर्व ठिकाणी कधी ना कधी महिन्यातून किमान 10 वेळा तरी आपल्या कानावर जातीचा उल्लेख येतो. जात म्हणजे नेमके काय, हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. जात केव्हा सुरू झाली, कशी सुरू झाली, हे आपण मागील 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं आहे. परंतु जात ही अस्तित्वात येण्यामागचा हेतू काय आणि पूर्वी जात होती का? तर बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या काळामध्ये वर्ण हा शब्द होता. 1822पर्यंत वर्ण या शब्दाचा वापर त्यावेळेस केला जायचा. 4 वर्ण म्हणून ओळखल्या जायचे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि सर्वांना शिक्षणाची व्यवस्था ही त्या काळामध्ये गुरुकुल पद्धतीनुसार होती. परंतु मध्ययुगीन काळामध्ये इंग्रजांनी ज्यावेळेस भारतात पाय ठेवला त्यावेळेसपासून जाती व्यवस्था सुरू झाली. मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला ती कल्पना दिली की जाती व्यवस्था ही कधी आणि कशी सुरू केली, तिचा फायदा कोणाला जास्त झाला, कोणाच्या फायद्यासाठी जाती व्यवस्था ही निर्माण करण्यात आली. इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे. 1864च्या पहिल्या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी जातीचे त्यांनी जास्त प्रमाणात उल्लेख केलेला नाही आहे. 1864 नंतर 1872ला त्यांनी जातीचा जनगणना केली, त्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख पूर्णपणे केलेला नाही आहे. ज्यावेळेस 1881ला पहिली जनगणना, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ही 3री जनगणना ज्यावेळेस झाली आणि इंग्रज सरकारची पहिली जनगणना त्यांच्या हिशोबाने असं म्हणता येईल, त्याच्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख केला. तरीही त्यांनी जातीचा उल्लेख सर्वसामान्य जनतेपर्यंत केला नाही. तर 1931ला ज्यावेळेस जनगणना झाली किंवा त्यांनी तो आकडा उघड केला, त्यावेळेस ती 4147 अशा प्रकारच्या जातीची उल्लेख भारतामध्ये त्यांनी केला. तो कशासाठी? की त्यांचा उदरनिर्वाह त्यांना या देशामध्ये राज्य करता यावं, जातीजातीमध्ये आपापसामध्ये भांडणं लावून या देशावर कायमस्वरूपी राज्य टिकवता यावं, हा त्यांचा हेतू त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही. त्याच्यामध्ये काही क्रांतीवीर जे असतील, स्वातंत्र्यवीर असतील, त्यांनी जे कार्य केलं मोलाचं, तर त्याच्यामध्ये भगतसिंग असतील, राजगुरू असतील, चंद्रशेखर आझाद असतील, त्यानंतर सुभाषचंद्र बोस असतील, ज्यांनी जहाल प्रकारचं नेतृत्व धारण केलं, अशा लोकांमुळे इंग्रजांना काढता पाय घ्यावा लागला होता. तसेच महाराष्ट्रामधून कान्हेरे बंधू असतील, त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, न्यायमूर्ती गोखले असतील, रानडे असतील, अशा अनेक क्रांतिकारकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. आणि जहाल क्रांतिकारक ज्यावेळेस निर्माण झाले त्यावेळेस इंग्रजांना भीती वाटू लागली, आता सशस्त्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत आपण महात्मा गांधीला पुढं करून त्यांच्या सहकार्याने या देशावर बरेच दिवस राज्य केले वगैरे वगैरे. आता काहींचं म्हणणं आलं की विनायक दामोदर सावरकर यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये फंड जात होता, त्यांना हप्ता जात होता, तर ते
त्या ठिकाणी केलेल्या कामाचे पैसे त्यांना मिळत होते. ते त्या ठिकाणी इतर कायद्याबरोबर अरण्यामध्ये जाऊन दगडं फोडायचे, सडक बनवायचे आणि इतर कायद्याप्रमाणेच सावरकरांनासुद्धा भत्ता मिळत होता, त्याचे पैसे मिळत होते. हे काही त्यांची चाकरी केल्याचे पैसे मिळत नव्हते. जो कोलू ओढला, ज्या कोलूमधून त्यांनी तेल बाहेर काढलं, त्या कोलूचे पैसे मिळत होते. आणि विनायक दामोदर सावरकरांनी जो दयेचा अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे, इंग्रज सरकारकडे, तो काही चुकीचा नाही आहे. आज 26/11च्या गुन्हेगारांनी किंवा अफजल गुरु असेल, अजमल कसाब असेल, ह्या लोकांनीसुद्धा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता की आम्ही ह्या चुका केलेल्या नाही, आम्ही ह्याच्यामध्ये गुन्हेगार नाहीत, आम्हाला विनाकारण या ठिकाणी ओवण्यात आलेलं आहे, आम्हाला सोडवण्यात यावं, असे माफीनामे त्यांनी त्या ठिकाणी लिहून दिलेले. मग सावरकरांनी जर तसं माफीनामा लिहून दिला आहे तर काय बिघडलं? हे जे काही इतिहासकार आहेत ना, ज्यांना पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामुळे हे परिणाम समाजाला घातक ठरत आहेत. काही महात्मा गांधीवर आरोप लावत आहेत, काही पंडित नेहरूवर आरोप लावत आहेत, काही सावरकरांवर आरोप लावत आहेत, काही लोकमान्य टिळकावर आरोप लावत आहेत. अरे सत्य परिस्थिती जाणून घ्या ना. लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केले, सावरकरांनी प्रयत्न केले. सावरकरांनी सांगितलं, बाबा तुम्ही इंग्रज सैन्यामध्ये भरती व्हा. भरती का व्हा? की आपल्याजवळ दारू गोळा नाही, आपल्याकडे सैन्यसाठा नाही, आपल्याकडे शस्त्रास्त्र नाहीत. उद्या जर आपल्याला उठाव करायचं काम पडलं तर आपण तीच शस्त्र, तोच दारुगोळा इंग्रज सरकारच्या विरुद्ध वापरायचा, जेणेकरून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला सोपं जाईल. या सावरकरांनी कोणती अशी चूक केलेली आहे? मला कळतच नाही. काय ज्यांचे पोटदुखीचे प्रॉब्लेम आहे की नाही, त्यांचे ते जिथं ते पोटदुखीचा आजार आहे की नाही, त्यांचा तो काढायला पाहिजे बा. काय आहे, जोपर्यंत तो आजार निघणार नाहीत ना बाहेर, तोपर्यंत ही पोटदुखी चालूच राहणार आहे. हे जे कम्युनिस्टवाले वगैरे जे काही इतिहासकार डाव्या पक्षाचे, यांचे जे पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे तो हाच आहे की यांना समाजामध्ये काय करायचं आहे की जातीवाद निर्माण करून लोकांमध्ये भांडणं लावायची, वादिवाद घडवायचे, ज्याला आपण काय म्हणू, दंगली घडवायचा प्रयत्न ह्यांचा चालू आहे. मग माझं म्हणणं आहे, जो इंग्रजांनी बीज पेरून गेले त्याचा वटवृक्ष, त्याच्या फांद्या कमी करा ना तुम्ही. जाती व्यवस्थेला कमी करा. शासनाने तो कमी करायला पाहिजे खरं म्हणजे. आणि शासन जे आहे ते काय करतं की स्वतःला सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी हे पक्षवाले काय करतात की त्याला खतपाणी देत आहेत. पण सर्वसामान्य जनतेने हा विचार करायला पाहिजे की हे एकाच ताटात जेवणारे लोक आहेत. आपण आपापसात भांडण्यापेक्षा या जाती व्यवस्थेला खतपाणी न घालता हिचा समूळ नाश करायला पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये वाद होणार नाहीत. भले तुम्ही बेटी व्यवहार करू नका, रोटी व्यवहार करू नका, पण समाज जो आहे तो मानवता म्हणून तुम्ही एकत्र या. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा करायला लावला. भरपूर जणांचं म्हणणं आहे की महात्मा फुले यांनी शिवजयंती साजरी, ठीक आहे, महात्मा फुले असो किंवा लोकमान्य टिळक असो, ज्यांनी कोणी शिवजयंती साजरी करण्याला प्रोत्साहन दिलं, त्यांनी कशासाठी दिलं की बा सर्व समाज एकत्रित यावा, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित यावा. त्यावेळेस जातीचा उल्लेखच नव्हता. चारही वर्णाचे लोक एकत्र येण्याच्या दृष्टीने त्यांनी तो पायडा सुरू केला होता. ज्या इंग्रजांनी जातीचे रोप लावले, आता भरपूर जण म्हणतात की पेशव्यांनी दलितावर अत्याचार केले, शूद्रांना गाडगे गळ्यात बांधले, झाडू कमरेला बांधला, तर ह्या गोष्टी इंग्रजांनी करावयास भाग पाडले. शिवाजी महाराजांच्या काळात जाती व्यवस्था होती का? त्यावेळेस 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार, 18 पगड, सगळा समाज एकत्रितरित्या स्वराज्यासाठी झटला. मग त्यावेळेस जाती व्यवस्था नव्हती का? त्यावेळेस सर्व लोक शिवाजी महाराजाकडे होते. जीवा महाले असतील
शिवा काशीद असेल, त्याच्यानंतर रामचंद्र आमत्ते असतील, दत्तोजी अण्णा असतील, राहू भटजी असतील, त्याच्यानंतर अ, अ, कान्होजी आंग्रेबरोबर दौलत खान असेल, इब्राहिम गारदी असेल, काजी हैदर असेल. काजी हैदर तर महाराजाचे राजदरबारामध्ये वकील होते. इब्राहिम गारदी तो पण मोठ्या पदावर होता. म्हणजे हा जो प्रकार होता सर्व समाजाला घेऊन चालण्याचा, शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जाती व्यवस्था होती का? विचार करा. जर जाती व्यवस्था जर असती तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? शिवाजी महाराजाला विरोध करणारे कोण होते? आपलेच लोक होते. चंद्रराव मोरे का ब्राह्मण होतं का? जावळीचा चंद्रराव मोरे. त्याच्यानंतर रांजेचा पाटील, तो ब्राह्मण होता का? त्याच्यानंतर हे जे समजा त्यांना विरोध करणारे होते, खंडोजी खोपडा असतील वगैरे, असे लोक का त्यावेळेस ब्राह्मण होते का? हे ठीक आहे. त्या अफजल खानाच्या वकिलाने छत्रपतीवर हात उचलला, कृष्णाजी भास्कर नावाच्या वकिलाने. तो ब्राह्मण होता, पण त्यांनी का हात उचलला? तो कोणाचा गुलाम होता? आदिलशहाचा गुलाम होता. आला कोणाबरोबर होता? अफजल खानाबरोबर आलेला होता. मग त्यांनी छत्रपतीवर हात उचलला. ही गोष्ट साहजिक आहे, कारण तो त्या मिठाला भाकरीला जागला आणि त्यानं त्याचं कर्तव्य पार पाडलं. पण एका ब्राह्मणामुळे सगळ्या ब्राह्मणाला दोष देणं हे चुकीचं आहे. आचार्य चाणक्य ब्राह्मण होते, त्यांनी अखंड भारताचा विषय मांडला, त्यावेळेस तुम्हाला ब्राह्मण नाही दिसलं? म्हणजे हे इंग्रजांनी पेरून गेलेले जे रोप आहे जातीचं, ते रोप समाज देशाला घातक ठरत आहे. विचार करा, ज्या वेळेस बाजीरावाबरोबर मराठा सैन्य लढले, त्याच्यामध्ये 18 पगड जाती होत्या. बाजीराव पेशव्याबरोबर, थोरल्या बाजीराव पेशव्याबरोबर, ज्याने दिल्लीचं तख्त हलवलं. मग त्यावेळेस जाती व्यवस्था होती का? नाही. पेशव्यांनी कधी शूद्रांना त्रास दिला, दलितांना त्रास दिला? तो इंग्रज आल्यानंतर. इंग्रजांनी त्यांना सांगितलं, तुम्ही गोरे आहात, आमच्या लेवलचे आहात, आमच्या बरोबरीचे आहात, हे शूद्र आहेत, हे दलित आहेत, यांना तुम्ही असं करा, यांना तसं करा, यांना गावाच्या बाहेर ठेवा. आणि त्यावेळेसच सिद्धनाथ महार ह्यांचं आणि नानासाहेब पेशव्यांचं भीमा कोरेगाव या ठिकाणी पहिलं युद्ध झालं आणि पाचशे महार सैन्याने भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये 28,000 पेशवे सैन्यांना माघार घ्यायला भाग पाडले. पेशव्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. म्हणजे हे बीज कोणी पेरलेलं आहे? इंग्रजांनी पेरलेलं आहे. जाती व्यवस्थेचं बीज कोणी पेरलेलं आहे? इंग्रजांनी पेरलेलं आहे. त्यांचा धर्म काय आहे, त्यांचं बीज काय आहे, ते समूळ नष्ट करा ना भारतातून. विनाकारण आपल्या एकमेकाला कशाला दोष देता, एकमेकाला नाव कशाला ठेवता? त्या इंग्रजांनी जे बीज पेरलं आहे ते बीजच उपटून फेका ना. ते बीज जर उपटून फेकलं तर तुम्हाला त्रासच होणार नाही ना. तुम्ही पूर्वीसारखे चारी वर्ण एका ठिकाणी सुख आनंदाने नांदायला राहाल ना, गुण्यागोविंदाने. मग विनाकारण एकमेकावर पडण्यापेक्षा, शिवळावर पडण्यापेक्षा त्या इंग्रजांनी पेरलेलं जे समूळ बीज आहे जाती व्यवस्थेचं, ते उपटून फेका ना. आज देशामध्ये त्याच जाती व्यवस्थेचा फायदा घेऊन हे पक्षावाले आपल्यासारख्यांचा, सर्वसामान्यांचा फायदा घेत आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाभारतातली गोष्ट आहे. ज्या धृतराष्ट्राचा आजोबा पितामह भीष्माचार्य होते, भीष्माचार्य हे महान तपस्वी, ब्रह्मचर्याचं पालन करणारे
सर्व ज्ञान असणारे, 18 पुराण 4 वेद सर्व साहित्य माहीत असणारे असे भीष्माचार्य धृष्ट राष्ट्राच्या आधिपत्याखाली काम करत असताना त्यांनी काय वचन दिलं होतं की मी जो कोणी राजा बसेल त्याच्या आज्ञेचे पालन करेन. आणि धृष्ट राष्ट्राच्या आज्ञेप्रमाणे ते वागू लागले. ज्यावेळेस दुर्योधनाकडे सत्ता आली त्यावेळेस त्यांनी काय केलं, कौरवाकडून युद्ध केलं. कोणाच्या विरोधात? पांडवाच्या विरोधात. हालाकी अधर्माने दुर्योधनाने युद्ध पुकारलं होतं, परंतु चाकरी आणि भाकरी या 2 गोष्टीमुळं त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी त्या दुर्योधनाची भाकरी खाल्ली होती, त्याची चाकरी केली होती, त्याचं मीठ खाल्लं होतं आणि म्हणून त्यांनी दुर्योधन सांगेल त्या पद्धतीनं केलं. आणि त्याच पद्धतीनं आजच्या काळामध्ये हे इंग्रजांनी पेरून गेलेले जो रोपटं आहे हे त्या पद्धतीनं कार्य करत आहे. ज्याची चाकरी त्याचीच भाकरी आणि त्याच्याबरोबर इमानदारीनं चाकरी करणं भाग आहे. अशा पद्धतीचं हे जे काँग्रेस त्यांनी पेरून गेलेले आहेत. ए.ओ. हुम नावाच्या माणसाने काँग्रेस स्थापन केलेली आहे. तो मूळ काँग्रेसचा संस्थापक आहे आणि त्याच्यानंतर हे स्वरूप भारतामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. आणि त्या इंग्रजांनी जाती व्यवस्था ही त्या काळामध्ये 4147 जाती कधी डिक्लेअर केलेल्या आहे? 1931मध्ये. त्या 1931मध्ये 4147 जाती आज 46 लाख अवस्थेवर पोहोचलेल्या आहेत. म्हणजे भारतात एकूण जातीची संख्या किती झालेली? 46 लाख. आता त्या कशा शोधायच्या, कुठं शोधायच्या तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्या की आपल्याला वर्णामध्ये राहायचं की जातीमध्ये राहायचं. तुम्ही जोपर्यंत जातीमध्ये राहाल तोपर्यंत हे आरक्षण वगैरे लढे, भांडणं, वादिवाद, प्रकार हे सगळं असंच चालू राहणार आहे. आणि राजकीय पक्ष याच गोष्टीचा फायदा घेणार आहेत. आणि काहींनी गेली 70 ते 75 वर्षे या जातीव्यवस्थेचा फायदा घेतलेला आहे. डोळ्यामध्ये धूळ फेकलेली. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांनी धूळ कशी फेकली डोळ्यामध्ये, की आजही त्यांचं चिन्ह पंजा आहे आणि मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या पंजाचा प्रचार होतो की नाही? अरे वा, मतदान केलं का? हो केलं. मग हात काय करतो आपण? पंजा. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा प्रचार होतो आणि तेच सांगतायत ओरडू की या निवडणुकामध्ये घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार तर तुमच्याच काळापासून होता ना, मग आता काय नवल आहे? जातीवाद तुमच्यापासून होता, भ्रष्टाचार तुमच्यापासून होता. 70 वर्षे काय केलं आहे? तेच केलं ना. तर मी सर्व समाज बांधवांना, बंधू भगिनींना सांगतो की बाबा जाती व्यवस्थेच्या फंदातून बाहेर पडा. हे जर समजा त्या काळामध्ये सर्वे रिपोर्ट जे इंग्रजाच्या 84 लोकांनी जे सर्वे करून 1600 पासून जो सर्वे केलेला आहे भारतामध्ये, तो 1920 पर्यंत जो काही सर्वे झाला किंवा जे रिपोर्ट गेले भारतामधून, त्या सर्व रिपोर्टचा अभ्यास जर तत्कालीन कायदेमंत्री माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती ते कागदपत्र, तो सर्वे रिपोर्ट जर लागला असता तर आजचा भारत या पद्धतीचा राहिलाच नसता. गुण्यागोविंदाने पूर्वीसारखं परत एकदा सार्वभौमत्व निर्माण झालेला, प्रत्येक ठिकाणी सोन्याचा धूर निघणारा, सोने की चिडिया म्हणून ओळखल्या जाणारा भारत मागच्या काळामध्ये सुद्धा दिसला असता. आज ते दिवस यायला आपल्याला बरेच कालावधी लागणार आहे, परंतु आजही वेळ गेलेली नाही. तुम्ही ते रिपोर्ट शोधा, त्याचा अभ्यास करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर ते रिपोर्ट शोधा, त्या रिपोर्टचा अभ्यास करा. माननीय धर्मपाल जैन यांनी
लिहिलेल्या त्या पुस्तकांचा अभ्यास करा, त्या ग्रंथाचा अभ्यास करा आणि त्यातून योग्य मार्गदर्शन स्वतःला घ्या, आपल्या परिवाराला सांगा. जाती व्यवस्थेच्या भानगडीमध्ये पडू नका, जेणेकरून आपला परिवार रसातळाला जाईल या दृष्टीने कार्य करू नका. आणि होईल तिथपर्यंत देश हित बघा, स्वतःचं हित बघा, समाजाचं हित बघा, देशाचं हित बघा आणि आपण आपल्या देशाची काळजी घ्या. भविष्यात परत एकदा परकीय आक्रमणाची शक्यता वाटत आहे. तुम्ही जर असे वादिवाद घालत बसाल तर 100% निश्चितपणे परकीय सत्ता परत एकदा भारतावर चालून येऊ शकते. त्याला दुमत म्हणता येणार नाही. आणि जे समोरचा व्यक्ती घडी तुम्हाला सांगतोय की भविष्यामध्ये भारतामध्ये गजवाय हिंद वगैरे करू किंवा होईल, तर आपण जर असे जातीवादामध्ये भांडत बसलो तर ह्या गोष्टी साहजिक आहेत, होऊ शकतील. आणि त्या होऊ नये, मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीनं जर विचार करायचा असेल तर पूर्वीच्या काळामध्ये राजे आपापसात लढत होते. जसे की राजपुताना, त्याच्यानंतर राजपुतानातलेच आपापसात भांडत होते. त्याच्यानंतर जे समजा राजपुताना असेल, मराठा असेल, इकडं चोल पांडे असतील, हे जे आपापसात भांडत होते पूर्वीच्या काळामध्ये, ही भांडणं नष्ट व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत हे होणार नाही, हम सिर्फ हिंदुस्तानी आहे, आम्ही भारतीय आहोत, आम्ही आर्यवृत्ती आहोत, आम्ही म्हणजे जम्बूद्वीपवासी आहोत, आम्ही हिंदुस्तानी आहोत, हा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ठाम निर्णय होणार नाही तोपर्यंत आपल्या परिवाराला धोका आहे हे निश्चित आहे. हे मी सांगत नाही, येणारा इतिहास सांगतोय, मागचा इतिहास सांगतोय. आणि होईल तिथपर्यंत अभ्यास करा, इतिहासाची पाने चाळा, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल आणि तुम्हाला देव सद्बुद्धी दो, जाती व्यवस्थेपासून तुम्ही दूर राहा अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.